हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बघणार आहे पुन्हा एकदा सेल्फ मेकअप. सेल्फ मेकअप जो आहे तो खूप सगळे आता फेस्टिवल सुरू होणार आहेत आणि ह्या फेस्टिवलच्या हिशोबानेच मी तुम्हाला हा मेकअप दाखवला आहे. प्रत्येक स्टेप मी खूप डिटेलमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छोटे छोटे ट्रिक्स अँड टेक्निक्स तुम्हाला मी सांगितले आहे त्या फॉलो करा. नक्कीच तुमचा ही मेकअप खूप सुंदर असा होणार आहे. सर्वात प्रथम आपण फेस जो आहे तो वाईप पेपरने क्लीन केलेला आहे. जो पहिला आपण मेकअप केलेला असेल किंवा डस्ट वगैरे असेल तर ती रिमूव्ह होते. त्यानंतर आपल्याला स्किन क्लीन झाल्यानंतर आपल्याला करायचं असतं टोनर. कुठल्याही आपण जरी तुमच्याकडे वेट वाईप्स नसेल तर तुम्ही फेस वॉश वापरला तरीसुद्धा चालणार आहे. फेस वॉशने आपल्या फेसवरचे जे पोर्स आहेत ते ओपन होत असतात. त्याला क्लोज करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी तर टोनर यूज केले. तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही गुलाबरीचं जे डाबर गुलाबरीचं जे रोज वॉटर आहे ते सुद्धा वापरलं तरी चालणार आहे. त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर यूज करत आहे. माझी स्किन ऑलरेडी ऑइली आहे. ऑइली स्किन असल्यामुळे मी कुठलेही ऑइल बेस मॉइश्चरायझर यूज करत नाही. मी इथे वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. वॉटर बेस मॉइश्चरायझर कम्प्लिटली फिंगर्सच्या हेल्पने मी पूर्ण फेसवर जे आहे ते पेनेट्रेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आफ्टर मॉइश्चरायझर तुमची स्किन जी आहे ती थोडीशी हायड्रेट दिसायला लागते. त्यानंतर मी करणार आहे इथे एफ्रेल्झाचं पॅलेट आहे माझ्याकडे. तुम्ही कुठलंही कन्सिलर पॅलेट वापरू शकता. फक्त शेड जो आहे तो डार्कर तुमच्या जे फेसवर प्रॉब्लेम आहे त्यापेक्षा तुम्हाला डार्कर टोन यूज करायचा आहे. डार्कर कन्सिलर यूज करायचं आहे. तुम्ही एलेगलचं करू शकता. एलेगलचा फाऊंड शेड आहे, मोस्ट ऑफ दी स्किनवर जातो. त्यानंतर मेकअप स्टुडिओचा जो आहे ते ओरिएंटल शेड आहे तो सुद्धा खूप सगळ्या स्किनवर जातो. अशा टाईपचे सिंगलसुद्धा तुम्ही यूज करू शकता. माझं प्रोफेशनल अकॅडमी आहे मेकअपची. मी इथे माझ्याकडे असणारं पॅलेटच यूज केलेलं आहे आणि आज मी स्टुडंटला माझ्या सेल्फ मेकअप दाखवत होते. मध्ये मध्ये मी त्यांच्याशी सुद्धा बोलत होते आणि मेकअपसुद्धा दाखवत होते. म्हणजेच आदल्या दिवशी आमचा जो आहे तो सेल्फ मेकअपचा सेशन झालेला होता आणि आज सगळ्या स्टुडंट माझ्यासोबतच मेकअप करत आहे. आपण इथे जे आहे मी कन्सिलर यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता मी थोडंसं रेड कन्सिलर यूज केलेलं आहे, रेड प्लस ऑरेंज. बिकॉज माझा जो मंकी पॅच आहे आणि फेसवर थोडासा अनइव्हननेस आहे तो मला क्लिअर करायचा होता. त्यानंतर मी त्याला न्यूट्रलाइजसुद्धा केलेला आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा एक टोन डार्कर कन्सिलर मी इथे यूज केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता जे डाग वगैरे आहेत ते माझ्या स्किनशी मॅच झालेले आहे. ज्यावेळेस तुमचं कन्सिलिंग करून होतं त्यावेळेस स्किन जी आहे ती इव्हन झाली पाहिजे. म्हणजेच तुमचे जे डाग आहेत स्किनवरचे ते आणि तुमची स्किन हे मॅच झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आफ्टर कन्सिलिंग स्किनमध्ये इव्हननेस दिसतो. त्यानंतर मी इथे फाउंडेशन यूज करणार आहे फॉरएव्हर 52चे. माझ्याकडे 2 फाउंडेशन आहेत. एक फेअर टोनचा आहे, एक डार्क टोनचा आहे. फेअर टोन जो आहे तो 001 आहे आणि डार्क टोन आहे तो 011 आहे. मी हे 2 फाउंडेशन जे आहे ते मिक्स केलेले आहे. डार्कचे मी 3 ड्रॉप घेतलेले आहेत आणि लाईटचा मी 1 ड्रॉप घेतलेला आहे. ते व्यवस्थित फिंगरने इमल्सिफाय करून घेत आहे. म्हणजेच ॲक्टिव्हेट फाउंडेशन जे आहे ते ॲक्टिव्हेट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ॲक्टिवेशन झाल्यानंतर मी वेट ब्लेंडर घेतलेला आहे. वेट ब्लेंडर जो आहे तो आपल्याला व्यवस्थित क्लीन पाहिजे. व्यवस्थित तो पाण्यामध्ये सोक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तो पिळून घ्यायचा आहे की त्यातनं एकही ड्रॉप तुमचा वॉटरचा खाली येता कामा नये. अशा पद्धतीचा वेट ब्लेंडर मी घेतला आहे. ब्लेंडर तुमचं खूप ड्राय पण नको आहे कारण तुमचं फाउंडेशन जे आहे ते टोटली ॲब्झॉर्ब होतं ब्लेंडरमध्ये. तुम्हाला इथे जो ब्लेंडर घ्यायचा आहे तो वेट ब्लेंडर घ्यायचा आहे आणि वेट ब्लेंडरनी जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित पूर्ण फेसवर सारखंच ब्लेंडिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता की जे फाउंडेशन आहे ते मी व्यवस्थित ब्लेंड करून घेत आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे बेसिक की तुमचं जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करताना तुमच्या जो ब्लेंडर आहे त्याचा प्रेशर जो आहे तो खूप कमी तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही जितका जास्त प्रेशर ठेवणार आहे तितके तुम्हाला जे स्पॉटिंग म्हणतो आपण फेसवर त्या पद्धतीचं दिसणार आहे किंवा अनइव्हननेस जी स्किन आहे ती दिसणार आहे. फाउंडेशन अनइव्हन दिसणार आहे. तुम्हाला जे डॅपिंग आहे ते खूप हलक्या हाताने करायचं आहे. तुम्ही अंडर आईज खाली त्यानंतर डोळ्यावर सुद्धा बेस करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप व्यवस्थित असं फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड झालेलं आहे. फाउंडेशन थोडंसं सुकू द्यायचं आहे. फाउंडेशन सुकल्यानंतर तुम्हाला त्याला करायचं असतं फिक्सिंग. इथे फिक्सिंगसाठी मी लुरामर्सिरची पावडर यूज केलेली आहे. तुम्ही डायरेक्ट कॉम्पॅक्टही यूज करू शकतात.
पण मोस्टली आपण लूज पावडरने जे आहे ते फिक्स करत असतो फाउंडेशन आणि नंतर फिनिशिंगसाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज करतो. सो मी ते लुरा मर्सियरची पावडर घेतली आहे, ऑल स्किनसाठी चालते. सो तुम्ही बघू शकता की व्यवस्थित जे आपल्याकडे स्पॉन्ज असतात त्यांनी व्यवस्थित आपण जी पावडर आहे ती व्यवस्थित फाउंडेशन जे आहे ते पावडरनी व्यवस्थित सेट करत आहे. कारण ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ही स्टेप नसेल करत तर ही स्टेप नक्कीच यूज करा की तुमचं फाउंडेशन लावून झाल्यानंतर तिला लॉक करण्याचं काम करा. ह्याच्याने तुमचा जो बेस आहे तो खूप लॉंग लास्टिंग होणार आहे आणि बेसला एक छानशी फिनिशिंगसुद्धा येणार आहे. त्यानंतर मी इथे आय शॅडो करून घेत आहे. आय शॅडोसाठी माझ्याकडे कार्निवलचं पॅलेट होतं, मी तेच यूज केलेलं आहे. एक ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग ब्रशने तुमच्याकडे असणारा जो शेड आहे, मोस्टली ब्राऊन वगैरे शेड जे आहेत ते सगळ्या कॉस्ट्यूमवर जातात. मी नेहमीच सांगत असते की तुम्हाला जर कॉस्ट्यूम वाईज समजत नसेल की मी कुठला आय शॅडो लावावं सो तुम्ही ब्राऊनकडे जाऊ शकता. बिकॉज ब्राऊन कलर हा जो आहे तो सगळ्या शेडवर जातो आणि छानही दिसतो. सो आज मी ब्राऊन कलरच यूज केलेला आहे आणि व्यवस्थित ब्लेंडिंग जे आहे ते प्रॉपर ब्लेंडिंग देऊन आय शॅडो केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता जे फ्लफी ब्लेंडिंग ब्रश आहेत ते तुम्ही यूज करायचे आहेत आणि ब्रशचा जो प्रेशर आहे तो सुद्धा खूप मिनिमम ठेवायचा आहे. ब्रश जो आहे तो एंडला पकडायचा आहे, पेनसारखा आपण ब्रश जो आहे तो पकडायचा नाही आहे. सो अशा पद्धतीने जे आय शॅडो आहे ते मी करून घेतलेलं आहे. मॅट आय शॅडो केलेला आहे. मॅट आय शॅडोनंतर मी ते थोडंसं प्रेस पिगमेंट जे आहेत माझ्या आय शॅडो पॅलेटमधलेच ते मी यूज करणार आहे. सो आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे आणि त्यातलेच जे प्रेस पिगमेंट आहेत थोडेसे गोल्डन टाईपचे आहेत ते मी यूज केलेले आहे. बिकॉज ऑफ माझा कॉस्ट्यूम जो आहे त्यात थोडासा गोल्डन जी बॉर्डर आहे साडीची ती थोडीशी गोल्डन होती. सो थोडासा टच येण्यासाठी मी तिथे थोडासा गोल्डन कलरचं जे आहे पिगमेंट ते यूज केलेले आहे. त्यानंतर मला करायचं आहे लायनर. सो मी इथे थोडंसं ट्रेंडी लायनर यूज करणार आहे बिकॉज माझा कॉस्ट्यूमही त्याच टाईपचा होता. सो आणि मला आवडतं ही पर्सनली जे कॉस्ट्यूम आहे त्यानुसार मला लायनर खूप आवडतं. सो वेगवेगळ्या कलरचे लायनर मी नेहमीच यूज करते. सो इथे मी लायनर घेतलेला आहे, लिक्विड लायनर आहे आणि ते लिक्विड लायनर मी ग्रीन कलरचं घेतलेलं आहे आणि ते ग्रीन कलरचं लायनर जे आहे ते मी व्यवस्थित करून घेणार आहे. एक थोडासा वेगळा टच मिळतो. तुमचा रेग्युलर मेकअप आहे त्यापेक्षा थोडासा वेगळा मेकअप दिसतो, ट्रेंडी दिसतो, छान वाटतो, वेस्टर्नवर जातो. प्लस तुम्ही ट्रेडिशनल जरी वेअर करत असेल, कुर्ती वगैरे जरी घालत असेल तरीसुद्धा त्यावर खूप सुंदर असे वेगवेगळ्या कलरचे लायनर दिसतात. त्यानंतर मी लिप्स जे आहे ते लिप बामनी व्यवस्थित लिप प्रायमर जे आहे ते वापरलेलं आहे आणि त्यांनी लिपला प्रायमिंग करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं मॉइश्चर दिलेलं आहे. त्यानंतर इथे करणार आहे मस्कारा. सो मॅबेलिनचा मस्कारा यूज केला आहे. तुम्ही कुठलाही व्हॉल्युमाइज मस्कारासुद्धा यूज करू शकता किंवा रेग्युलर मॅबेलिनचा वगैरे जो मस्कारा आहे तो छान आहे, मी रेग्युलर यूज करते. सो अशा पद्धतीने तुम्हाला ज्या तुमच्या लॅशेस आहे त्याला एनहॅन्स करून घ्यायचं आहे. सो इथे मी व्यवस्थित मस्कारा जो आहे तो लोअर लॅशला प्लस अप्पर लॅशलासुद्धा लावून घेतलेला आहे आणि नंतर जे आहे ते तुम्हाला काजळ वगैरे सुद्धा करायचं आहे. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही मेकअप केला तर कुठलाही मेकअप तुम्हाला खूप लेस स्टेपमध्ये खूप छान असा मेकअप होतो. सो इथे मी नंतर लिपला लाईन करून घेत आहे. माझ्याकडे स्टार कंपनीचं लिप लायनर होतं मी. सो थोडंसं पिंकिश कलरचं होतं. तुम्ही एखादं कॉमनली तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ब्राऊन वगैरे ठेवू शकता. मोस्ट ऑफ दी ज्या लिपस्टिक आहे त्यावर ते ब्राऊन जे आहे ते जातं. सो तुम्ही आधी लिपला लाईन करून घ्यायचे आहे आणि नंतर लिपस्टिक फिल करायचे आहे. माझ्याकडे इथे पॅलेट होतं लिपस्टिकचं, त्यातनंच मी एक शेड जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि व्यवस्थित ॲप्लिकेशन करत आहे. सो तुम्ही बघू शकता आधी लिप लाईन केल्यामुळे, लिप लाईन ज्या आहे त्या डिफाईन करून घेतल्यामुळे लिपस्टिक लावणं खूप सोपं होतं, त्याचा शेपही चेंज होत नाही आणि खूप सुंदर असं फिनिशिंग येतं लिपस्टिकला. सो इथे मी व्यवस्थित जे लिपच्या मध्ये जे रिमेनिंग पार्ट होता त्याला मी फिल केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशा प्रकारे लिपस्टिक आपली व्यवस्थित लागली जाते. मोस्ट ऑफ मी बऱ्याचशा क्लायंटकडनं ऐकते की मॅम लिपस्टिक जी आहे ती वाकडी तिकडी होते. सो मी नेहमी सजेस्ट करत असते की तुम्ही लिप लायनरचा यूज करा. जे बिगिनर आहे मोस्टली त्यांनी तर लिप लायनरच लावावं आधी आणि नंतर लिपस्टिक. सो लिपस्टिक झालेली आहे आपली लावून. त्यानंतर आपल्याला करायचं आहे ब्लशर. सो आपण ब्लशरसुद्धा करणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून जर तुम्हाला मी इथे कटिंग कॉन्ट्रिंगसुद्धा केलेलं नाही आहे, सिम्पल सोबर मेकअप आहे. सो मी ब्लशर करायच्या आधीसुद्धा आहे ना माझ्याकडे मॅकची कॉम्पॅक्ट पावडर आहे.
सो ही जी कॉम्पॅक्ट आहे हिचं जे कव्हरेज आहे ते जवळपास 80 to 90% एवढं कव्हरेज देते कॉम्पॅक्ट तुम्ही. सो बघू शकता की मी कॉम्पॅक्ट लावल्यानंतर कॉम्पॅक्टच्या आधीचा आणि कॉम्पॅक्ट लावल्यानंतरचा रिझल्ट. सो ही जी कॉम्पॅक्ट आहे ती माझ्या शेडचीच आहे. खूप सुंदर अशी कॉम्पॅक्ट आहे. तुम्ही पर्सनली सेल्फसाठी नेहमीच रेग्युलरसुद्धा यूज करू शकता. फक्त कॉम्पॅक्टनीसुद्धा खूप सगळं कव्हरेज तुम्हाला मिळतं. मी ते फिनिशिंगसाठी कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे. जो मेकअप केलेला आहे त्याला थोडंसं जास्त फिनिश यावं म्हणून मी ते कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेले आहे. नेक वगैरे सगळं कव्हर केलेलं आहे आणि खूप सुंदर प्रकारे जो मेकअप आहे बेस आहे तो आणखी छान दिसत आहे. सो आपलं कॉम्पॅक्ट तुमच्याकडे जर तुमच्याकडे वेगळ्या काही कंपनीची असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज फक्त तुमचा जो शेड आहे तो तुमच्या स्किनला किंवा तुमच्या फाउंडेशनला मॅच होणारा असावा. सो त्यानंतर मी इथे अंडर आईजचा मेकअप जो आहे तो करत आहे. काजळ लावून घेतलेला आहे आणि अंडर आईज खाली परत आय शॅडोनी मी जे काजळ लावलेलं आहे ते सेट करत आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. म्हणजे तुमचं काजळ जे आहे त्याला तुम्ही जर सेटिंग केलं तर ते खाली उतरत नाही. बऱ्याच क्लायंटचा किंवा बऱ्याच स्टुडंटचा प्रश्न असतो की मॅम जे काजळ आहे ते नेहमीच खाली उतरतं. सो अशा पद्धतीने तुम्ही जर लॉकिंग केलं आय शॅडोमधला कुठलाही आय शॅडो घेतला आणि तो जर लावला ॲप्लाय केला तर तुमचं काजळ जे आहे ते खाली उतरणार नाही आहे. त्यानंतर मी ते आयब्रो फिल करणार आहे. माझ्याकडं PSCचा आयब्रो फिलर आहे डार्क ब्राऊन कलरचं. सो मी डार्क ब्राऊन कलरचं आयब्रो फिलर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं माझ्या आयब्रो ज्या आहेत त्या खूप विरळ आहेत आणि खूप हलक्या आहेत. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित त्याला शेप करायचा आहे आणि व्यवस्थित आयब्रो फिल करायचा आहे. तुम्ही बघू शकता आयब्रो फिल केल्यानंतर मेकअपमध्ये खूप सुंदर असा लुक येतो. सो तुम्हीसुद्धा एखादी पेन्सिल जरी तुमच्याकडे असेल याच्यासाठी आयब्रो फिलसाठी तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. बट इथे माझ्याकडे जेल होतं सो मी जेल यूज केलं आहे. जेलनी तुम्ही बघू शकता दोन्ही आयब्रोमधला फरक. सो तुम्ही ते जर जेल यूज केलं तर अजून तुमचे आयब्रो जे आहे ते इन्हॅन्स होणार आहेत. तुम्ही ते डार्क ब्राऊन कलर यूज करायचं आहे. खूप ब्लॅक जर तुम्ही यूज करत असाल तर ते थोडंसं ऑड वाटतं. सो तुम्हाला जर रेग्युलरसाठी पाहिजे असेल तर तुम्ही डार्क ब्राऊन कलरचा यूज करायचा आहे आयब्रो फिलरचा. सो पेन्सिलसुद्धा डार्क ब्राऊन कलरच्या मिळतात सो त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर इथे मी ब्लशर पॅलेट घेतला आहे आय मॅजिकचं. सो आय मॅजिकचं ब्लशर पॅलेट घेऊन त्यातले जे डार्कर खालचे शेड आहेत ते मी यूज केलेले आहे. थोडंसं स्माईल करत तुम्हाला लावायचं आहे. फ्लफी ब्रश घ्यायचा आहे. जो राऊंडवाला ब्रश असतो त्या ब्रशनी व्यवस्थित तुम्हाला फक्त आणि फक्त चीक बोनवरच तुम्हाला ब्लशर करायचं आहे आणि थोडंसं ब्रशमधलं प्रॉडक्ट संपल्यानंतर तुम्ही नोजच्या टिपवर आणि खाली चीनवरसुद्धा थोडंसं ब्लशर ॲप्लाय करू शकता. सो माझा मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. मी ते फिक्सिंग स्प्रे मॅकचा फिक्सिंग स्प्रे आहे तो यूज केलेला आहे आणि ऑलमोस्ट माझा मेकअप डन झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता खूप सोबर सिंपल आणि खूप कमी स्टेपमध्ये मी मेकअप केलेला आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ते पण सांगा आणि तुम्हाला कुठल्या टाईपचे मेकअप बघायला आवडतील ते सुद्धा सांगा. मी नक्कीच ट्राय करेल की मी तुमच्यासाठी असेच नवनवीन मेकअप घेऊन येईल. थँक्यू सो मच.